बापरे चटका बसला मला. नको हा शायनिंग मारूच खाली पडलं तर खाता पण येणार नाही ऋषी. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही एकदम मस्त ठिकाणी असं फिरायला चाललो आहे. आणि आम्ही असं रँडमली हा स्पॉट चूज केलेला तिथे जाण्यासाठी. आणि माझे मुंबईचे फ्रेंड्स आलेले आहेत. ही आहे काजल आणि तो तिकडे जो दिसतो तुम्हाला गटारा साफ करणारा तर हा आहे ऋषी. कसा करतो ऋषी? आमच्या एरियात मग असली कामं करतो तो. तर हा आहे ऋषी. तर आज ते मुंबईवरून आलेत. म्हटलं त्यांना थोडंसं काय म्हणतात नेचरच्या निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जायचं आमचा प्लॅनिंग आहे. म्हणून आम्ही आज एक स्पॉट चूज केला जो आहे आडोशीचा वॉटरफॉल. आणि आम्ही आज आडोशीला चाललो आहे. तर मी पण पहिल्यांदाच चालली. आपल्यामध्ये सगळ्यात जास्त त्या वॉटरफॉलचं नॉलेज असलेला मयूर आहे. तो तिकडे तुम्हाला दिसत असेल स्वतःच्या रेनकोटसोबत जो स्ट्रगल करतोय कधीपासून. तर तो आणि असं आता आम्ही चौघंजणं मिळून चाललो आहे. आणि पाऊस पण सुरू झाला आहे. काय होणार आहे बघू चला आज. मग हां, मी तुम्हाला आता हे सांगायचं राहून गेलं की आज आम्ही दोन गाड्या घेऊन चाललेलो आहे. तर ह्या ज्या गाड्या आहेत आपल्याकडे आहे आज ड्यूक 250 आणि आपल्याकडे CB 200 माझी आहे ती. तर आपण ह्या दोन गाड्या घेऊन मी आज ही पण गाडी ट्राय करणार आहे. मी कधी ड्यूक चालवली नाही आतापर्यंत KTMची. तर आपण ही पण बघणार आहे की माझा याच्यात एक्सपिरियन्स कसा असणार. मला थोडी जड वाटली ही गाडी. तर बघूयात काय होतं. व्हिडिओ तुम्हाला नेहमी माहिती असेल की मी आता मोटो ब्लॉग सेटअप घेतलेला आहे. तर आता हा आहे माझा ॲक्शन 4 Pro आणि तुम्ही ज्याच्यामध्ये हा व्हिडिओ बघताय आहे हा GoPro. तर आपला असं रेकॉर्डिंग होणार आहे पुढूनसुद्धा. मी इथूनसुद्धा तुम्हाला हा अँगल दाखवणार आहे. आणि हा मयूर मला मागे बसणार आहे. हा मला पूर्ण गायडन्स देणार आहे की आपल्याला कुठे कुठे आणि कशा रस्त्याने जायचं आहे. ठीक आहे, आता आडोशीपर्यंत जायचं असतं तर मला माहिती आहे, पण आतमध्ये कुठे जायचं आहे हे काय मला माहिती नाही. माझा शेवटचा दिवसही असू शकतो कारण माझ्या गाडीवर बसला आहे शहाणा. चला नीट बसा आणि मला त्रास देऊ नये कोणी कृपया करून. मला डबल सीट येतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्यासाठी आता बडबड करायला सुरुवात केली. मी हा रस्ता बघितला, तुम्हाला दिसतोय असा बकवास रस्ता. म्हणजे मला गाडी येते आहे तरीसुद्धा ते खड्डा कारण ठरू शकतो की मुलीला गाडी येत नाही म्हणून लोक ब्लेमसुद्धा करू शकतात. ह्या रस्त्यांना कोण तिथे हे देणार नाही. आता मयूर म्हटलं माझा आज शेवटचा दिवस आहे की काय, पण नाही शेवटचा दिवस असतं नसणार आहे कारण मी चांगली गाडी चालवते. ते बघा तिथे लॅब आहे गाडीमध्ये, कसला बाहेर निघाला वाघासारखा. तर तुम्हाला आता दिसतंय की वातावरण किती म्हणजे पाऊस नाही आहे आज एकदम पाऊस. नेहमी तुम्हाला मी व्हिडिओ बनवतो तुम्हाला माहिती असेल, मी जेव्हाही व्हिडिओ बनवते पाऊस नसतो. आणि जेव्हा जेव्हा पाऊस मला मारतो तेव्हा मी कंप्लेंट करत असते. पण आज खूप छान वातावरण, पाऊस उघडला आहे. तर आपण आता मेन रस्त्याला लागलो आहे मुंबई पुणे हायवेला. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे फाट्यावर. फाट्यावरून राईड घेऊन आपल्याला सासगावला जायचं आहे. आणि सासगाववरून आपल्याला लेफ्ट घेऊन आपला रस्ता पुढे आपल्याला आडोशीला, म्हणजे भरपूर सारी गावं आहेत तिथे. तर आडोशी हे गाव जे आहे ते म्हणजे आय थिंक मिसिंग लिंकच्या आसपासचं गाव आहे ते. तुम्हाला तिथून म्हणजे मी मे बी जमलं तर दाखवेल. ते इंडस्ट्रियल एरिया आहे थोडा. तर ते जमलं तर आपण थोडं कॅप्चर करू. खालच्या साईडने पण तो अँगल दिसतो आपल्याला. तर आपण आता पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ. आणि इथून आपल्याला जायचं आहे इकडे. आणि इथे इतकं नेहमी इतकं ग्लिच असतं ना, इथे इतकं गडबड असतं लोकांचं विचित्र. नेहमी माझं इथं ना हे होतं. आणि त्यात मी डबल सीट घेतलं एकाला. ते पण असे पिलियन असं असेल तर बाई नको आपल्याला पिलियन. विचित्र निसता हा माणूस इतका उंच आहे, मला पाय हा माझ्या आधी पाय टेकवतो मागच्या सीटवरून, ते पण एवढा उंचीवरून. हा बघा कसा रॉंग वेन येतोय. मरायचंय का काय काय? ए शिव्या नको देऊस, सॉरी. आता चला आपला आता सुटसुटीत प्रवास सुरू केला आपण. हे बघा ना कसे रॉंग वेने जातात ही सगळी लोक. आता ते उलट्या रस्त्याने जाणार आहेत. किती रिस्की आहे हे सगळं. ह्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का खूप वेळा इथे पोलीसवाले जे उभे असतात ना
ते स्वतः पण तसेच जातात आणि ती लोक पण त्यांच्या समोरून जातात, तरी सुद्धा ते त्यांना काय म्हणत नाही. जेव्हा मग एक्स्ट्रीम जॅम होतं ते म्हणतात दादा आज तरी थांब, म्हणजे तुम्हाला माहिती रोजच ते करतायत, ते स्ट्रिक्ट ॲक्शन घेतच नाहीत. म्हणून तिथे खूप सारे प्रॉब्लेम होतात, खूप ॲक्सिडेंट होत असतात तिथे. नजर लागली माझ्या याला, माझीच नजर लागली ॲक्च्युली. पाऊस एवढा आता मला धोडायला लागला आहे, मस्त खुश झालेली मी, मस्तपैकी मला जमणार आहे म्हणून. आपण आता इथे पोहोचलो आहे. ही जागा जी आहे ही आहे सातगाव. राईट साईडला आपल्याला सातगावचं धाकटी पंढरीचं मंदिर आहे, त्याचा पण मी ब्लॉग बनवलेला आहे. कधी वेळ भेटला तर नक्की बघा. तिची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, खूप भारी आहे ती जागा. जेव्हाही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही तर त्यांनी इथे म्हणजे ते करतात विजिटन, ज्यांना माहीत नाही ते इथे आलं तर त्यांना नक्कीच खूप बरं वाटेल. नेहमी इथे छान छान अशा हरिपाठ वगैरे असतात. आता आपल्याला पुढचा आपला जो रस्ता आहे तो लेफ्ट साईडला जायचं आहे आणि आपण आता ज्या रस्त्यावरच आहे खोपोली आणि खोपोली अलिबाग रस्ता आहे, तिथून पेणच्या थ्रू आपल्याला जायचं आहे. आता आपण वळलो इथे आडोशीच्या बाजूला. इथून सरळ गेलं की ढेकू, आडोशी, सातगाव, टाकई ही गावं जी आहेत त्याची लाईनमध्ये आहेत. आणि माझे खूप सारे फ्रेंड्स इथले आहेत. आम्ही स्कूलमध्ये सगळेजण एकत्र होतो या ठिकाणी. आता तुम्हाला हा जो समोर दिसतो हा एक्सप्रेस वे आहे आणि ह्या साईडला फूड मॉल आहे. तर तुम्ही कधी आलात ना तर अरे हां हे बघा आहे, तर तुम्ही कधी येत जात असाल तुम्हाला हे जे दिसतंय तेच वरून तुम्ही बघताय. तर ह्याच्या खालून आपण पुलाखालून इथून चाललो आहे. आता तुम्ही कधी येत असाल आडोशीच्या वॉटरफॉलला हा व्हिडिओ बघून तर तुमच्यासाठी हे गायडन्स म्हणून मी तुम्हाला सांगते इथून जायचं. हा बघा, आणि ती जीपची ॲडव्हर्टाईज तर मला असं वाटतं किती वर्ष अशीची, फक्त ती गाडी बदलत असते तर गाणी बदलत, ती जीपचीच ॲडव्हर्टाईज इतक्या वर्षापासून तिथे. पाऊस कमी झाला आहे, ऊन थोडंसं आलं म्हणजे मला थंडी वाजत नाही गाडीवरून जाताना त्यामुळे. तर मित्रांनो इथे बघा, मी हार्डली वापरला माझा गोप्रो, पण त्याच्या बॅटरीचा जो इश्यू आहे तो आहे. बरं झालं मी ॲक्शन 4 Pro घेतला आहे, त्याच्यामुळे मला इझी झालं आहे. बॅटरीसाठी मला ॲक्च्युअली त्याआधी मी अपग्रेड केलेलं. आता ह्याच्यावर जसं चाललं आहे 3%च उरलेलं आहे. कधी मी रात्रभर चार्ज करायचं आणि नंतर हे असं. हां, तर मी तुम्हाला हे सांगत होती समोर की आपल्याला हा जो डोंगर दिसतो आहे तो आहे ते लोणावळा वगैरे त्याच्या वरच्या बाजूला आहे. हे घाट वगैरे रस्ता तिथून मधून आहे, ह्या डोंगरांच्या मधून. तर इथे आपल्याला कुठे ना कुठे मिसिंग लिंक दिसणार आहे खालच्या बाजूने, खालच्या अँगलने. वायाडक्ट 1 असं मला मयूर सांगतो. आता मला एवढं डिटेलमध्ये माहीत नाही काय. मयूर काय असतं ते? अच्छा, वायाडक्ट 1 हा ब्रिज बद्दलच बोलतो, म्हणजे वन साईडचा म्हणतोयस का तू? हां राईट 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 हां. अच्छा 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 असं ते माहिती आहे, पण एवढं टेक्निकल असतं शब्द मला नव्हतं माहीत बाबा. हे बघा बघा समोर दिसत आहे, दिसत मला ते बघा समोर. पहिले मी ते जाते आणि मग तुम्हाला दाखवते. भाई मी मॅगी ऐकलेली, मग मॅगीतून तिची yippee झाली आणि त्या yippieची गिप्पी कधी झाली मला माहीतच नाही. आता आपण अत्कर गावातून आलेलो आहे आणि आता मी माझ्या गाडीसोबत डबल सीट एकदम कम्फर्टेबल झाले. ही बस ही आडोशी खोपोलीची बस आहे आणि इथून माहिती आहे का, इथून आमच्या खोपोलीमध्ये शाळेत पोरं यायची. मला तर आश्चर्यच वाटत एवढं जंगला बिंगलातून पोरं किती धडपडत बिडपडत ते स्टोरी सांगू शकतात त्यांच्या पोरांना. आम्ही एवढं गावाबिवातून पार 2-2 डोंगर पार करून यायचो. ती बस ती खोपोली नगरपालिकेची बस आहे. आता मला निसर्ग सौंदर्यात आल्यासारखं वाटलं पहिल्यांदा. नाही तर इतका इंडस्ट्रियल एरिया होता. हा काय झालं? अरे हां सॉरी, हे थांब त्याला मग थांब. वायडक्ट 1 आणि ह्याच्या बॅक साईडला मिसिंग लिंक आहे. आणि हे गारमाळ, हे वरती बघा. ओ वाव, गारमाळ बघ, गारमाळ मयूर. हे वाव किती सुंदर असेल तिथे आता हे वातावरण सगळं. आता समोरून आपल्याहून एक बाईकचं असं झुंड येतो आहे. मे बी ही लोक पण आजच्या दिवशी एन्जॉय करायलाच बाहेर निघाले असेल, रायडर्स वगैरे लोक. हां राईट, तसंच एन्जॉय करायला निघालेले आहेत. भिजून वगैरे आलेत आय थिंक धबधब्यात. आपण राईट ॲक्च्युली आम्ही सकाळपासून प्लॅन करतो कुठे जायचं आणि मला खूप कंटाळा आलेला. संडे म्हटलं ना की खूप गर्दी असते, पण ह्यांना बघायचंच होतं म्हणून म्हटलं की चला आपण आज जाऊ. मग आडोशी चूज केला कारण हा एकदम बाहेर आहे, तर ज्यांच्याकडे बाईक आहे तेवढीच लोक इथे येतात, जास्त तर कोणी गर्दी करत नाही. तर सगळे येत आहेत आणि आम्ही आता चाललो आहे. आता फक्त रात्र नको व्हायला इथे आम्हाला, बस म्हणजे झालं.
मी आता जिथून असं चालली आहे ना, मला खूप छान वाटतं. एका साईडला नदी आहे, समोर हा डोंगर, त्याच्यावर ढगं आहेत आणि पावसासारखं वातावरण आहे. थंड म्हणजे एकदम मस्त वाटते. थोडं भिजली आहे मी आणि थंडी पण वाजते आहे. आता जाऊन खायचं आहे, भूक लागली आहे आणि जेवलो नाही आहे त्यात. आणि आता हे बनवून खायचं, तर आता भूक कोणत्या लेवलची लागणार आहे पहा. आता इथून आपल्याला राईटला वळायचं आहे. बघा आता मी गेली असे सरळ. थँक्यू मयूर. मयूर म्हणतोय टाक डायरेक्ट गाडी त्याच्यातून. बाई एकटं असलं की जमतं, 2-2 जण असलं पडला बिडलंच तर. आई शपथ, बापरे. मयूर मला दाखवतो, मी तिथे नोटीसच केलं नाही. गर्दी खूप आहे इथे, म्हणजे लोकांकडे गाड्या पण कमी नाही त्याचा अर्थ. सगळेच येत आहेत. चला. बापरे, तुम्ही बघितलं लास्ट टाइम मी आलेल ना, इथे वॉटरफॉल आहे. इथपर्यंत तुम्ही पोचताय सरळ. आणि सेफ्टीमध्ये लावलेली एक गाडी, आपण गाडी इथे पार्क केलेली आहे. ही आपली गाडी आणि ही आपली दुसरी गाडी. तुम्ही गाडी पार्क केल्यात आणि इथं समोर सरळ गेलात ना तुम्ही की काय धबधबा आहे आणि इथून दिसत नाही. वेट मी तुम्हाला दाखवते. आता इथून आपल्याला कसं जायचं हे सगळं मयूर सांगेल. मयूर काय काय तुझं म्हणजे सांग मला. मेन वॉटरफॉल आहे तिकडे बघू. मेन वॉटरफॉल आहे आणि आता हे जे पाणी वरतून येते ना, तिथं वरती असे छोटे छोटे नाही का असे पाणीचं हे पायऱ्या टाईप छोटे छोटे धबधबे आहेत वरती. अच्छा तिकडे जाणार आहे आपण, कारण की वरती खूप मोठी जागा आहे. चला. वाव, लोक बघा माझ्या फोनने सगळं कवर होतं. हा बघा कसा फोटो काढतो. तर सुरू तर केलं आपण. आता छोटासा असा ट्रेक आहे आपला हा. हे कृपया करून जर ट्रेकला येत असेल तर अशा फालतू चपला घालून येऊ नका. तर आता आपण छोटासा ट्रेक करतो. हा आपला रस्ता आहे साईडने, म्हणजे तिथं हा मेन रोड आहे ना, तिथून आपण सुरुवात केलेली. इथून तिकडून जर गेलात तुम्ही तर तिकडे वॉटरफॉल आहे आणि इथून जर तुम्ही आलात तर तुम्ही वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला चालला. तर आपण आता इथे चाललो आहे. ते दोघंजणं पहिल्यांदा आले तिथे असे वॉटरफॉलच्या साईडला आणि मग त्यांनी तशा फालतू चपला घातल्या. मी त्यांना सांगितलं की तसं काय घालून येत नका जाऊ, थोडेसे त्याच्यामध्ये ग्रीप असेल असे शूज घेऊन येत जा. सुंदर आहे इथे, एकदम अशी झाडं आहेत. झाडांनी असं हे बनवलं आहे, कमान बनवलं आणि त्याच्यानं आपण जातो आहे. वर आलो आपण इथे. बापरे, खूप लोक आहेत तिथे, खूप लोक आहेत. बट कम्पॅरेटिव्हली अजून एक झेनिथ म्हणून खोपोलीमध्ये वॉटरफॉल आहे, त्यापेक्षा तर नक्कीच कमी आहे. तर इथून आपल्याला रिव्हर क्रॉसिंग करून जायचं आहे. मी इथे गाडी आणली असते नसतं चाललं माझ्याकडे. मला डर्टची गरज होती, डर्ट बाईक असते तर बरं झालं असतं. छान वाटतं मला वॉटरफॉल. हे थोडंसं बघा, हे असं सांभाळून जायचं. इथे अशी ना शेवाळ असतं साठलेलं, काही म्हणणार होती मी. शेवाळ असं साठलेलं असेल तर पडू शकतं तुम्ही. मयूर आपल्याला इथून यायला बोलतो ह्या रस्त्याने. इथून आपण आलो असं इथून आणि इकडे चाललो आहे. हे बघ किती छान आहे इथं पण असं वॉटरफॉल आहे इथून. लोक खरंच खूप एन्जॉय करतात. मला वाटलं ओके गर्दी आहे, ही ओकेपेक्षा जास्त गर्दी आहे. हे पहा इथे किती लोक आहेत, काय करतात. हे बघा मी तुम्हाला दाखवते ते किती सेफ आहे की नाही हे कळेल आपल्याला. इतके विचित्र लोक असतात बापरे. तो माणसाला सांगता इथलं गावकरी माणूस की अशी उड्या नको मारू, तिथून नको जाऊ, तरी तिथूनच गेला आहे तो. आणि इथं म्हणजे आहेत गावची लोक आहेत जिथे गाईड करण्यासाठी वगैरे, पण तरीही लोक तेच करतात. आपण ते सगळं अवॉइड करतो हे सगळं आणि आपण वरती चाललो आहे. मी इथे एक गोष्ट नोटीस केली की आपण जेव्हाही कोणत्या वॉटरफॉलला, म्हणजे मी जी आत्तापर्यंत जितके गेले ना, तिथे एकाच ठिकाणी एक सर्कलमध्ये लोक गर्दी करतात आणि तिथेच थांबलेले असतात. पण इथे जे आहे ना, पूर्णच्या पूर्ण हा जो समोर तुम्हाला दिसतं डोंगर, इथे तुम्ही कुठेही जा, कुठून ना कुठून म्हणजे स्ट्रीम आहे पाण्याची, तिथून तिथे तुम्ही जाऊन साईडला करू शकता तुमचं अरेंजमेंट खाण्यापिण्याचं. आणि काही म्हणजे एन्जॉयमेंट तुम्हाला तुमची अशी सेपरेट करता येईल, गर्दी नसणार आहे तिथे. आणि खाली मी इतक्या सगळ्या गाड्या बघितल्या, मला वाटलं खूप जास्त मला आता पछतावा होणार आहे या गोष्टीचा, पश्चाताप सॉरी.
पण नाही, इथे बघा कोणच नाही आहे. किती छान आहे हे. मला लोकांचा आवाज येतो म्हणून इथे पण असं कुठेतरी पाणी पडतंय. म्हणजे इथे सुद्धा एक धबधबा आहे पुढच्या बाजूला, तो बघूया ते किती गर्दीवाला आहे. आणि मला तसंही त्या धबधब्याच्या खालच्या बाजूला जायची काही इच्छा नाही आहे. आणि इथे हा रस्ता पहा किती छान आहे. हे असं तुम्हाला असं ॲडव्हेंचर करायचं आहे थोडंफार तर तुम्ही इथे येऊ शकता. कसलं आहे बघा छान. असं वाटतं कुठेतरी एकदम घनदाट जंगलात आलं आहे. म्हणजे इथे आजूबाजूला गावं आहेत त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे. तसं घनदाटच आहे जंगल खूप जास्त. मला मयूर म्हणतो वरती जा. आता मी तुम्हाला हे सांगवती की इथे ना म्हणजे मला आता व्लॉग बनवायचं तर मला सेपरेटली 2-2 वेळा काही गोष्टी शूट कराव्या लागतात. काही राहून जातं तर मला परत त्याची काळजी घ्यावी लागते. मला पूर्ण लक्ष देता येत नाही माझ्या फ्रेंड्सकडे असं. तर मजा येते या सगळ्या गोष्टी करताना. पण मग असं वाटतं की अरे यार राहून गेलं, हे आपण मिस केलं. त्यांचे जोक्स होतात आणि मला तिथे इन्वॉल्व नाही होत आहेत कधी कधी. इतकं छान आहे इथं. आता मी तिकडे तर थोडीशी मेहनत जास्त घेऊन वरती आलो आणि आपल्याला कमीत कमी गर्दी भेटलेली आहे इथे. बापरे इथे सटकू शकते रे यार मी. पाऊस पण आहे छान, पण आम्ही छत्री आणली नाही आहे. ह्या जागेबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर ह्या जागेवर हे जे सगळं पाणी येतं हे वरून येतं आहे, घाटावरून. म्हणजे वरती गारमाळ जी जागा आहे तिथून जे पाणी पडतं ते तिथून इथे येतं आहे. पण हा मी तुम्हाला सांगितलं हा धबधबा एवढा धोकादायक नाही आहे, कारण इथे प्रत्येक स्टेप्स म्हणजे छोटे छोटे स्टेप्स आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेगवेगळं अरेंजमेंट करू शकता तुमच्यासाठी. इथे काही लोक बसतील, वरती काही बसतील, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एन्जॉय करायला भेटतं इथे. काजल काहीतरी सांग, कसं वाटलं तुला एवढं चालल्यावर? भयंकर. तुला प्रॅक्टिस आहे का असं काही करायचं? नाही बिचारीचं तोंड पण. तुम्ही मला बोललेला की गाडी उतरल्यावर वॉटरफॉल आहे. मग गाडीवर उतरल्यावर वॉटरफॉल होता. मध्ये चालणं तुम्ही सांगितलं. आपण कम्फर्टसाठी वर आलोय, कुठे आपल्याला बरं वाटेल. आणि इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय, आम्ही पाणीच आणलेलं नाहीये. वॉटरफॉल जायचं ना असं लक्ष येत नाही की पाणी प्यावं पण लागणार आहे आणि आम्ही कुठे पाणीच आणलेलं नाही आहे. तर आम्ही प्लॅन करतोय वॉटरफॉलचं पाणी यूज करण्यासाठी. ते पाणी तसं तिकडे कोण नाही त्या स्ट्रीममध्ये. सो आज आम्हाला मॅन वर्सेस वाईल्ड अशा गोष्टी कराव्या लागणार आहेत. पाणी फिल्टर करून घ्यावं लागणार आहे, भुसाबिसा टाकून मला वाटतं. आता हे बघा आपण आपला माणूस सोडलाय पुढे, पाणी आणायला गेलाय तो. मला पण यायचं आहे तिकडे. मी आता पाण्याचं अरेंजमेंट करतोय. कसं तरी मयूर गेलाय तिकडे पाणी आणायला आणि मयूरने पाणी आणलंय 100 डिग्रीला. हां ह्याला उकळून काळा बीत तर लागेल. ह्याच्यामुळे काय आहेत का आळ्या बिळ्या काय दिसतात का? तर आपलं कधीही आपण कुठे कॅम्पिंगला वगैरे जातो ना तेव्हा आपल्याकडे सगळ्यात भारी शेफ आपण ठेवलेला इथे, तो आहे ऋषी. एक नंबर जेवण बनवतो आणि त्याच्यामुळेच आम्ही एवढं ॲडव्हेंचर करायला शिकलो आहे. त्याने आम्हाला कॅम्पिंग काय असतं, कॅम्पिंगला काय काय लागतं, कॅम्पिंगला कसं जायचं, त्याचे अरेंजमेंट कसे करायचे, हे सगळं आम्हाला ऋषीने शिकवलं. आणि ऋषी राहतो मुंबईमध्ये तरीसुद्धा. तर ह्या शेफची खासियत अशी आहे की तुम्ही त्याला कोणत्या पण कंडिशनमध्ये जेवण बनवायला सांगू शकता आणि तो बनवून तुम्हाला दाखवणार. इथे एवढा पाऊस आहे, डोक्याला लपवायला जागा नाही आहे. आणि मॅगीमध्ये मुंग्या पण आहेत. माझ्या जुनी मॅगी मी आणली घरून, त्या मुंग्या साफ करतोय तो त्या मॅगीमधून. तिकडे दाखव जरा मला. तुम्हाला कळतंय मी एवढ्या पावसात अशी मजबूत का असते, कारण माझी इम्युनिटी अशी लोक वाढवतात. हे मातीचं पाणी, तिकडं त्या मुंग्यांचं मॅगी. मला वाटलं मॅगी जमिनीवरच आहे की काय दगडावर. आणि हा मगाशीच पेटलेला आहे, आम्हाला कळलं सुद्धा हा पेटला म्हणून. आता आपण सगळ्यात पहिले ते पाणी जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअसवर उकळवून घेऊ. 1000 डिग्री सेल्सिअस तापणार आहे पातेल्या वितळ करत. तर हे सगळं एन्जॉयमेंट आपलं चालूच असतं. पण सगळ्यांसाठी एक असं मला एक मेसेज द्यायचं आहे. मी इथे आली आहे, लोक इथे एन्जॉय करायला येतात, पण हे पहा इथे ना लोकांनी असे बिअरचे बॉटल्स आणि हे असा कचरा टाकला आहे.
आणि मी इथे असे पाय चप्पल बिपल काढून फिरते. पण हे करणं कितपत बरोबर योग्य वाटतं तुम्हाला हे? तर तुम्ही कधी असं कुठे आला तर कचरा करू नका. कचरा ना आपला कचरा आपली जबाबदारी घ्या आणि खाली पोचलात की जिथे डस्टबिन असेल तिथे टाकत जातो कचरा. नाही तर ॲटलिस्ट त्याला जाळून तरी टाका. हे असले फालतूचे कामं करून लोक काय करतात ना मला बिलकुल पटत नाही. त्याच्यात काय काय पडलं असेल तेव्हा की तर मी माझ्या मॅगीसाठी कोथिंबीर आणली आहे. मला आवडतं खूप जास्त. त्यातलं हे सामान आहे. याच्यामध्ये आपण तवा आणला आहे. ह्याला काय म्हणतात पातेलं. ती मॅगी आहे आणि ताटं आणली काही. हे सगळं आता आणलेलं आहे. आता पहिली स्टेप काय आपली? पण मसाला पहिले उकळला असता ना. नाही आपल्याला हे नाही कळणार ना. आपल्याकडे पाणी आहे ना कमी. हां राईट. त्या हिशोबाने आपण नंतर मसाला टाकू शकतो. मुंग्यावरती तरंगायला लागल्या उरल्या सुरलेल्या. आपण ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. कमी बघ चाललं आहे झाला. हे गिप्पीचा मसाला कसा आहे बघ आणि मॅगी मसाला कसा आहे बघ. तर आपण ड्रोन उडवला आहे आणि काही मी तुम्हाला एरियल शॉट्स पण दाखवते. आणि आता मॅगी आपली तयार झाली आहे. मी ते मांजर जशी चुलीच्या जवळ बसत ना तशी मी कधीपासून इथे बसली आहे. मला ऊब भेटते आहे कारण इथे कोथिंबीर आहे आणि माझी किचनची कैची आहे जी मी घेऊन आले. मला सुरी आणत बसायला वेळ नव्हता. मग मी म्हटलं एक सोपं आहे ना एकदम. हे बघा. तर आपण हा जुगाड केला आहे पानामध्ये खायचा. बापरे चटका बसला मला. तर ह्याला म्हणतात ॲक्च्युअल पहाडोवाली मॅगी. आपण पहाडो का पाणी यूज करके बनाई हुई मॅगी आहे. ऋषी आपण आता काय बनवतो नेक्स्ट? आपली मॅगी खाऊन झाली मांडली बघ अशी. ब्रेड ऑमलेट. किती अंड्यांचं हे करणार? 6 अंड्यांचं. झाली सगळी अंडी फोडली. नाही एक बाकी. हे डायनोसॉरचं अंड आहे. ए शेफ भाई प्रोफेशनल रे. मी काय बोलते कधीपासून ते वन साइड बघ म्हणून. हे बघ गेलं खाली. एक अर्धा अंड वाया गेलं माझं. अर्धा अंड वायूचा घसा. मला चहा पाहिजे. मला ब्रेड खायचं आहे विदाऊट तेलाचं ते बघ. विदाऊट तेलाचं ऑमलेट. आणि काही पडलं पण तरी सुद्धा पलटी कसा मारतो मला ते बघायचं. नको हा शायनिंग मारूच. खाली पडलं तर खाता पण येणार नाही ऋषी. डोसा बघा डोसा. ब्रेड डोसा. तर नाही रे. प्लेट्स घे मॅगीच्या सगळ्या. प्लेट. आता आपला अण्णा बघा कसा डोसा लावतोय. इथे एक नंबर गोष्ट बनते म्हणजे की ऋषी काय मदत करू? नको. मी फक्त खाण्याची मदत करू शकते आता. अण्णाने परत तवा साफ केलेला आहे. आता अण्णा पुढचं हे लावणार आहे डोसा. आणि हे आपलं मेहनतीचं फळ बरं झालं. आपलं आता खाऊन वगैरे झालेलं आहे. आपण आपला कचराच पिशवीत भरतोय आणि नंतर भांडी वगैरे घासून ठेवून देऊ हे सगळं बॅगेमध्ये. आणि आपण जाऊ तिथे पोहायला. तर मयूर गेला आहे भांडी धुवून घ्यायला. हे राहिलं आहे. मयूर हे घे. आपण आता पाण्यात चाललो आहे. बापरे हे खूप रिस्की आहे. पाण्यात जायचंय. पाण्यात थंड आहे पाणी. मी पाण्यात चालली आहे आणि पाणी पोता नाही येत. मी बाहेरच ठीक आहे. आमची पाय दिसतात आम्हाला. एवढी शुद्ध पाणी आहे. खोटं नको बोलू. काही शुद्ध पितं नाही. गडूळ झालंय वरून पाणी पडलं.
मी पकडते पाण्याच्या फ्लोच्या खाली बसली आहे. हे खूप सेफ आहे कारण दगड येत नाही वरून, पण मला पाणी पुढे पुश करते आणि इग्नोर खाली टेकवलं तिथपर्यंत पाणी येत आहे मला. आता कचरा कुठं टाकायचा. आता आपण परतीच्या रस्त्याला लागलोय. एक काम राहिलं माझं, मला ती ड्यूक चालवायची आहे, तर बघू आपण. मी आता ही ट्राय करते आणि मला नाही माहीत मला ही जमणार आहे की नाही. अंदाज पण सगळं हे भारी आहे रे, हातात घेतल्या घेतल्या पावर कळते हिची. हो हो हो. तर मित्रांनो, मगाशी मी माझीकडे जेव्हा सेकंड तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पूर्ण असा धमाल व्हिडिओ. मी ड्यूकची राईड पण केली आणि मी वॉटरफॉलला पण जाऊन आली. आज मल्टिपल गोष्टी केल्या, फ्रेंडसोबत एन्जॉय पण केलं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच विविध लोकेशनसाठी मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.